नमस्कार, स्वागत आहे तुमचं विद्यावेश अकॅडमीच्या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. आज आपण ग्रुप बी आणि ग्रुप सी 2023 चे करंट अफेअर्सचे पीवायक्यू अनालिसिस घेणार आहे. त्याच्यामध्ये आपण पीवायक्यू आपण म्हणजे प्रश्न कसा पाहिला पाहिजे, प्रश्न करताना आपण कसं बघितलं पाहिजे आहे, करंटचा अभ्यास करताना आपण कोणत्या टॉपिकला हायलाइट केलं पाहिजे, कोणते टॉपिक पहिल्यांदा केले पाहिजे, त्यांना प्रायोरिटी कुठल्या टॉपिकला दिली पाहिजे आहे. हे आपण ह्या प्रश्नाच्या मार्फत आपण बघून घेणार आहे. त्याच्यामध्ये आपण तुम्हाला थोडीशी करंट अफेअर्स बद्दलची स्ट्रॅटेजी सुद्धा थोडी सांगणार आहे, की तुम्ही नेमकं पेपरला कसं टॅकल केलं पाहिजे, कोणत्या सिलेबसला फोकस केलं पाहिजे, कोणत्या टॉपिकला फोकस केलं पाहिजे करंटच्या. ठीक आहे. चला तर आपण बघूया. आता ग्रुप बी आणि ग्रुप सी 2023 हे एकत्र पेपर झाले होते. 2023 ला काय झालं होतं, आयोगाने सिलेबस चेंज केला होता आणि प्रिलिम्स पेपर एकत्र घेतले होते. ग्रुप बीचा आणि ग्रुप सीचा आणि मेन्स पत्र वेगवेगळे घेतले होते. त्याच्यानंतर पुन्हा त्यांनी 24 ला काय केलं, सिलेबस चेंज करून म्हणजे सिलेबस तोच ठेवला. फक्त पेपर त्यांनी ग्रुप बीचा वेगळा घेतला आणि ग्रुप सीचा वेगळा घेतला. ठीक आहे. चला आपण जरा करंट अफेअर्सची स्ट्रॅटेजी बघू थोडीशी. ठीक आहे. आता बघा करंटला तुम्हाला मी सांगतो, करंटला किती पेपर प्रश्न असतात रे? करंटला 15 प्रश्न असते. अरे ह्या 15 प्रश्नापैकी आहे की नाही, तुम्हाला इथं 2 टाइपमध्ये पेपर आपण प्रश्न बघणार आहेत. 2 टाइपमध्ये म्हणजे कसं, की एक की प्रश्न सोपे किती आणि अवघड किती हे आपण एकत्र बघणार आहे आणि प्रश्न वन लाइनर किती आणि मल्टी लाइनर किती हे विषय आपण बघणार आहे त्यामध्ये. ठीक आहे. आता इथं बघा वन लाइनर प्रश्न जे असणार आहेत ना, त्याच्यामध्ये बघा ह्या प्रश्नाचं स्वरूप कसं असणार आहे, तर वन लाइनर प्रश्न जे आहे आपले वन लाइनर, तर ते प्रश्न जवळ-जवळ तुम्हाला 10 ते 11 प्रश्न वन लाइनर येतात. त्याच्यापेक्षा जास्त पण येऊ शकतात. ते फ्लक्च्युएशन होत जातं आणि जे मल्टी लाइनर आहेत, जे काय आहेत मल्टी लाइनर प्रश्न, मल्टी लाइनर प्रश्न ते तुम्हाला किती येणार आहेत? 3 किंवा 4. त्याच्यामधले त्यांचं फ्लक्च्युएशन होत राहतं. 1-2 प्रश्नांचं फ्लक्च्युएशन होत राहतं. त्यामुळे त्याच्यात एवढं काही लोड घ्यायची गरज नाही त्याची. पण वन लाइनर प्रश्न हे सर्वात जास्त येतात. कारण तुम्हाला आहे ना 60 मिनिटं असतात. 60 मिनिटांमध्ये तुम्हाला काय करायचंय, तर 100 प्रश्न सोडवायचे आहेत तुम्हाला. 100 प्रश्न. तसं जर बघायला गेलं तर 36 सेकंद एका प्रश्नाला मिळतात. पण त्यामध्ये पण 20 प्रश्न आपले कशाचे आहेत? मॅथ रिझनिंगचे. तर मॅथ रिझनिंगला आपण एका प्रश्नाला 1 मिनिटं तरी मिनिमम द्यायला पाहिजे. ठीक आहे. मग राहिले किती 80 प्रश्न. 80 प्रश्न तुम्हाला काय करायचंय, तर 40 मिनिटांमध्ये सोडवायचे. तसं जर विचार केला तर 30 सेकंद पर प्रश्न आपल्याला मिळतो. पण आपल्याला तेच बघायचंय, की वन लाईनर प्रश्न असेल, तर आपल्या वाचनामधला असेल तर लगेच क्लिक करून पुढे जायचं. जर वाचनामधला नसेल, तर त्याला स्किप करायचंय, की लगेच लॉजिक अप्लाय करायचंय. हे आपल्याला ह्या आज लेक्चरमध्ये बघायचंय. आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय आहे, तर आपले जे वन लाईनर बघितलं, आपण मल्टी लाईनर बघितलं आणि ह्याच्यामध्ये सोपे सोपे प्रश्न आणि अवघड प्रश्न किती हे आपल्याला यामध्ये अवघड प्रश्न किती हे आपल्याला यामध्ये बघायचंय. आता याच्यामध्ये बघा तुम्हाला मी जसं आपण प्रश्न घेईल ना तसं तुम्हाला मी सांगणार आहे, की त्यातला कुठला सोपा होतं, कुठला अवघड होता. आता 2024 चा जर विचार करता, तर 2024 मध्ये आपल्याला करंटचं खूप अवघड आलं होतं. करंटचे जे प्रश्न होते ते खूप अवघड होते. त्याच्यामध्ये तुम्हाला एक नाही फक्त 4 ते 5 प्रश्न तुम्हाला सोपे वाटतील. बाकी तुम्हाला 10 प्रश्न 10 च्या आसपास प्रश्न तुम्हाला अवघड होते प्रश्न. तर पण ह्याच्यामध्ये बघितलं आपण 23 मध्ये, तर तुम्हाला 10 ते 12 प्रश्न सोपे आहेत आणि 2, 3, 4 ते 5 प्रश्न तुम्हाला लॉजिकवरती खेळण्यासारखे आहेत. तर आपण तेच लॉजिकवरती खेळून याच्यामधले साधारणतः एका दुसरा प्रश्न फक्त स्किप करावा लागेल. बाकीचा एकही प्रश्न स्किप करायचं काही गरज नाही. आणि 2023 ला आपल्याला मिनिमम तुम्हाला 12 प्लस मार्क यायला पाहिजेत. म्हणजे मिनिमम कसं लॉजिक प्लस तुमचा अभ्यास आणि नुसता अभ्यास असेल तर तुम्हाला 10 प्लस तरी यायला पाहिजे. ठीक आहे. आपण आता प्रश्न घेऊया. त्याच्यामध्ये बघा हा माझ्याकडे ए सेट आहे 2023 प्रिलिम्स कशाचं कंबाईन. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा 36 नंबरचा प्रश्न आहे आपण पाहणार आहे. भारतातील पहिल्या सोन्याच्या एटीएमचे उद्घाटन कोणत्या शहरामध्ये करण्यात आले? आता हा कसा वन लाईनर प्रश्न आहे. मल्टीलाईनर आहे का? नाही. तर हे प्रश्न हा खूप सोपा आहे. हा सोपा पण प्रश्न आहे. कारण नाही ना त्यावेळी म्हणजे 2023 ला ज्यावेळी आपण अभ्यास करत होतो, तर अभ्यास करताना आपल्या पूर्ण त्या सिलेबसमध्ये किंवा आपल्या ज्या पुस्तकामध्ये त्याचं ह्याचं आपल्याला पूर्ण नॉलेज होतं. प्रश्न पुस्तकामध्ये पूर्ण अवेलेबल होता. त्याचं उत्तर काय आहे ते? त्याचं उत्तर हैदराबाद होतं. आपण त्यावेळी कसं केलं होतं रे? म्हणजे मी सांगताना पोरांना असं सांगितलं होतं, की सोन्याचं एटीएम आहे. आता आपण कायम काय बघितले, तर पैशाचं एटीएम बघितले. बघितले ना? पैशाचं एटीएम बघितले. तुम्ही कधी सोन्याचं एटीएम बघितलंय का? नाही. पण आता तुम्हाला जर गरीब एखादा व्यक्ती असेल, तर त्याला सांगितलं, "अरे, सोन्याचं एटीएम आहे इथं या शहरामध्ये." तर त्याला कसा हादरा बसतो, नाही का? आपण असंच पाठ केलं होतं, की हैदराबाद सोन्याचं एटीएम, सोन्याचं नाव ऐकून काय झालं, सोन्याचं एटीएम पाहून त्यांना हादरा बसला. आपण असं पाठ केलं होतं त्याला. आणि हा वन लाईनर आहे, हा सगळ्यांनी येण्यासारखा प्रश्न आहे. हा तुम्हाला आलाच पाहिजे, जमलाच पाहिजे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये काही लॉजिक वगैरे लावायची काही गरज नाहीये. तर नेक्स्ट बघा. आता 37 नंबरचा प्रश्न आहे. काय खालीलपैकी कोणाला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार 2020 ने सन्मानित करण्यात आलंय? आता हा पण वन लाईनर आहे. प्रश्न बघा तुम्ही मोजा वन लाईनर किती येतात ते. वन लाईनर प्रश्न आहे याच्यामध्ये बघा. इथं काय दिलंय 20,000चा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आहे 2020 चा आहे. ठीक आहे. आता बघा सचिन तेंडुलकर इथं आपल्याला हा प्रश्न आहे ना तुम्ही आता म्हणताल की बाबा सर 2023 चालू आहे आणि 2020 चा कसा यांनी प्रश्न विचारलाय नाही का? मग 3 वर्षाच्या पाठीमागचं आपण करंट करायला पाहिजे का? तर नाही. याला फक्त याला लॉजिकनी खेळायचं पाहिजे होतं. आपण काय करायला पाहिजे होतं? तर 2022
2022 आणि 2023 ला कोणाला खेलरत्न मिळाला हे आपल्याला पाहिजे होतं. बाकीचं हे 2020चं 21चं हे माहिती असण्याची अपेक्षा नाही, ठेवायची पण नाही आपण ह्याला लॉजिक वरती सोडवायचंय. ठीक आहे. आणि लॉजिक वरती तो सुटतोय प्रश्न. आता तो कसा बघा, सचिन तेंडुलकर तर असू शकतं का? नाही. कारण का सचिन तेंडुलकर हा 90च्या खेळामध्ये म्हणजे 90च्या टाइमापासून तो फेमस आहे पूर्ण, नाही का? आणि त्यांना जर खेळरत्न द्यायचं असेल तर तो अगोदर दिला असेल त्यांनी म्हणजे गव्हर्नमेंटने आपल्या. तर ते हे उत्तर असणं अपेक्षित नाही. आता महेंद्रसिंग धोनी 20 ला देतील का त्याला? पूर्ण तो रिटायर झाला पूर्ण. 2000 ज्यावेळी 11चा वर्ल्ड कप जिंकला, त्याच्यानंतर 2013ला त्याने चॅम्पियनशिप ट्रॉफी जिंकली आणि कसोटीमधून रिटायर पण झाला तो. मग एवढा वेळ तर लावतील का की बाबा खेलरत्न पुरस्कार तुला पार शेवटी द्यावा म्हणून? नाही, हे पण उत्तर नसणार आहे तुमचं. त्यानंतर काय आलं, विराट कोहली आणि रोहित शर्मा. आता तुम्हाला माहिती आहे की रोहित शर्माच्या अगोदर विराट कोहली खूप फेमस आहे. तर विराट कोहलीला त्यांच्या अगोदर रोहित शर्माच्या अगोदर दिलं पाहिजे. आणि आपल्याला माहिती आहे की 2020 ला असं बऱ्याच खेळाडूंना खेळरत्न दिलेलं आहे. त्याचा आन्सर काय आहे? रोहित शर्मा. हे पण तुम्हाला लॉजिक वरती सुटणार आहे. हे विराट कोहली येणार नाही इथं. ठीक आहे. हे आता हा वन लाईन प्रश्न आहे, तुम्ही बघितला. आता नेक्स्ट बघूया आपण. आता यामध्ये बघा 38वा प्रश्न आहे काय, 2020 मधील लॉकडाऊन दरम्यान ना, आता हा पुन्हा 2020 वरती विचारलाय प्रश्न. ठीक आहे. 2020 मधील लॉकडाऊन दरम्यान ना, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने कृषी उत्पादनाच्या सुलभ वाहतुकीसाठी, इथं लक्ष द्या, वाहतुकीसाठी हे मोबाईल ऍप्लिकेशन सुरू केले. आता कुठले म्हणजे हे आपल्याला तेच विचारलंय. हा पुन्हा वन लाईनर प्रश्न आहे. तिसरा प्रश्न आहे जो सलग वन लाईनर आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, आणि हा त्यावेळी म्हणजे 2023 ला आपण अभ्यास करतोय ना, तर त्यावेळी हे तुम्हाला माहित असणं अपेक्षित नाहीये. हे तुमच्या बेसिक मध्ये पण येणार नाही, बेसिकच्या करंट मध्ये तुमच्या नोट्स मध्ये पण नसणार आहे. आपल्याला आता हे लॉजिक वरती सोडवायचं आहे. ह्याला लॉजिक आहे कसं आपण वापरणार आहे ते आपण बघा. आता ह्याला कॉमन कॉम्बिनेशन काढलं आपण तर बघा, किसान किसान आणि किसान ह्याच्यावर हे कृषी नेटवर्क निघून जाते. आणि तुम्हाला माहिती आहे की बाबा ना, रथ म्हणजे वाहतुकीशी संबंधित वापरण्यासाठी आपण काय आपण रथ वापरतो वाहतुकीसाठी. वाहतुकीसाठी काय वापरतो आपण? वाहतुकीसाठी रथ वापरतो. आणि तुम्हाला हे बाकीचे एक्सप्रेस वगैरे हे काय माहिती आहे का? बरं ठीक आहे. माहिती जरी नसेल तर हे तुमचं इंग्लिश नाव आहे. हे इंग्लिश नाव आहे. त्याच्यानंतर हे नेटवर्क पुन्हा इंग्लिश नाव आहे आणि हे एकमेव आहे ते हिंदी नाव आहे. मग हिंदी नाव त्यांना देण्याचं कारण काय पडलं? कारण हे तुमचं आन्सर आहे. आणि जोपर्यंत जेव्हापासून मोदी गव्हर्नमेंट आलेलं आहे तेव्हापासून ते आपण पाहिलंय की प्रत्येक योजनेला त्यांचं काय ऍप्लिकेशन असेल तर त्याला बऱ्यापैकी हिंदी नाव दिली जातात. हिंदी प्रमोट करायचं त्याचं काम चालू आहे. ठीक आहे. तर ह्याचं उत्तर काय येणार आहे? रथ अकॅडमी. सॉरी, रथ. ठीक आहे. आता इथं हा कीवर्ड आहे तुमचा. ठीक आहे. चला नेक्स्ट बघा. आता 39 नंबरचा प्रश्न आहे. तो बघा, पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित झालेल्या प्रभा अत्रे. तुम्हाला जर प्रश्न बघा व्यवस्थित दिसत नसेल तर तुमच्याकडे तुम्ही झेरॉक्स एक ठेवा तुमच्या समोर 2023च्या प्रश्नपत्रिकेची, आणि तिथं तुम्ही जसं मी सांगतोय तुम्हाला त्या कीवर्डला तुम्ही हायलाईट करणं गरजेचं आहे आणि तिथं तुम्ही लिहून घेणं गरजेचं आहे की मी काय सांगतोय काय नाही. ठीक आहे. आता हे पुन्हा वन लाईनर, हा सलग चौथा प्रश्न आहे जो वन लाईनर आहे. मग तुम्हाला कळायला पाहिजे की आपण किती करंट डीप मध्ये केलं पाहिजे आणि किती वरवर केलं पाहिजे, किंवा किती आपण बेसिकचा पार्ट आपला ठेवला पाहिजे जो तितकाच असेल कंटिन्यू. ठीक आहे. आता ह्यांना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे त्या असं विचारलंय. म्हणजे आपल्याला पद्मविभूषण हे सगळे पुरस्कार बघायचे. हे पुरस्कार आहे ना, हे पुरस्कार आपल्याला करणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये आता पदवीभूषण हे पुरस्कार खूप कमी देतात, म्हणजे 7-8 अशा लोकांना देतात. तर ते सगळे पूर्ण पाठ करायचे आपल्याला, नावं आणि त्याचे क्षेत्र हे पाठ करायचं आपल्याला. आता जे येणार आहे एक्झाम साठी 2025 ची एक्झाम येणार आहे आपली कंबाईन, त्यासाठी आपल्याला हे पाठ करणं गरजेचं आहे. आणि ते आपल्या नोट्स मध्ये वगैरे आपण ते ट्रिकनुसार करून घेतलेलं आहे. आता इथं बघा, पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित झालेल्या पात्र कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? आता इथं काय लिहिलंय? साहित्य, संगीत, खेळ आणि नागरी. आता मला सांगा, खेळ क्षेत्राशी पात्रचा संबंध असते तर आपल्याला माहित असतं ना, हे खेळ क्षेत्राशी संबंध येणारच नाही. ते पहिला ऑप्शन कडून जातोय. बरं, सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये असल्या तर त्यांना सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये आहेत त्या, आणि त्यांना आपल्याकडून काय पदवीभूषण असं मी क्वचितच ऐकलंय. त्यांचं काहीतरी वेगळ्या क्षेत्रामध्ये काम पाहिजे त्यांचं. आपण असे किती सिव्हिल सर्व्हिसेस जे आहेत लोक त्यांना पदवीभूषण भेटला असं बघितलंय? नाही. ज्यांना आहेत ते पण त्यांचं इतर क्षेत्रामध्ये सुद्धा तेवढंच काम आहे आणि इतर क्षेत्राशी संबंधित असल्यामुळे त्यांना ते पदवीभूषण इतरांना दिलंय. जसं आम्ही हे झालं आपलं स्वामीनाथन झालं. स्वामीनाथन नंतर IPS क्विट केलं, पण ते झाले सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये. त्याचं इतर क्षेत्रामध्ये काम असतं भरपूर. मग हे येणार नाही नागरी सेवा. ठीक आहे. आता राहिलं कोण? साहित्य आणि संगीत. आता हे क्षेत्र आहेत. ठीक आहे. हे कुठले आहेत? हे क्षेत्र कला क्षेत्रामध्ये येते. त्यावेळी त्यांनी साहित्य क्षेत्रामध्ये असेच काही कारण नव्हतं. त्यावेळी आपल्याला हे न्यूज मध्ये होतं आणि आपल्या नोट्स मध्ये सुद्धा होतं हे त्यावेळी. आणि हा प्रश्न तुमचा सोपा होता, हा चुकायचं कारण नव्हतं. ठीक आहे. त्याला आपण 2 इलिमिनेशन केलं तर 50-50 वरती पोहोचलो तर आपण साहित्य आणि संगीत ह्या दोन्हीपैकी एक आपण मारणार आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया आपण. आता 40वा प्रश्न बघा. 2022 मध्ये आयोजित अखिल भारतीय राजभाषा परिषदेचे यजमानपद कोणते शहर आहे? आता हा सलग 5वा प्रश्न आहे. है की नाही? बरोबर आहे. हा सलग 5वा प्रश्न आहे जो वन लाईनर आहे. मग आपण किती डीप मध्ये अभ्यास केला पाहिजे करंटचा ते तुम्ही लक्षात घ्या. की ते फापड पसारा नाही वाचायचा आपल्याला. तेवढंच आपलं बेसिक वाचून त्याच्यामध्ये प्रश्न तेवढं बेसिक खरं आपलं कंपल्सरी पाठ पाहिजे. त्यातला एकही प्रश्न चुकला नाही पाहिजे. तर आपल्याला करंटमध्ये मार्क 100% मिळणार. फक्त 2024 हे अपवाद आहे कारण ते त्यांनी लय डीप मध्ये विचारलं. ठीक आहे. आणि त्यांना तो एक जो सब्जेक्ट होता तो अवघड करायचा होता त्यामुळे त्यांनी ते विचारलं. त्याला आपण आयडियल धरायचं नाही. आयडियल हे प्रश्न आहेत आपले. हे 2023 झालं, 2022 झाला, त्यानंतर आता गट क 2024 झाला. ते सगळे आयडियल पेपर आहेत आपले. ठीक आहे. आता हे पुन्हा वन लाईनर आहे.
आता ह्याच्यामध्ये बघा, आता हा त्यावेळी 2022चा होता, हा न्यूज मध्ये होता त्यावेळी. पण ज्याला जर माहित असेल तर आपण ह्याला एलिमिनेशन लॉजिकने कसं वापरणार आहे, लॉजिक वापरून कसं उत्तरापर्यंत पोहोचणार आहे हे आपल्याला कळायला पाहिजे. आणि हा न्यूज मध्ये होता बरं का त्यावेळी. पण आपण एवढं लक्ष देऊन हे करत नाही. म्हणजे अखिल भारतीय राजभाषा परिषदेचे पेपर एवढं आपण लक्ष देऊन हे एवढं म्हणजे लक्ष ठेवण्यासारखं आपण करत नाही. तर आपल्याला हे लॉजिक नुसार सोडवायचं आहे. जवळजवळ तुम्हाला हे हा प्रश्नाचं उत्तर कन्फर्म किती लोकांना माहिती असेल? जवळजवळ 10% लोकांना माहिती असेल, 10 ते 15%. बाकी सगळ्यांनी हा प्रश्न लॉजिकवरती सोडवला असणार आहे. आता कसं ते बघा. आता इथं सुरत दिलंय, इथं अहमदाबाद दिलंय. म्हणजे हे दोन कुठले आहेत? गुजरातमधले शहर आहेत, सिटीज. आणि ह्या कुठल्या आहेत? ह्या महाराष्ट्रामधल्या सिटीज आहेत ह्या. ठीक आहे. तर आपल्याला मला सांगा, जर महाराष्ट्रामध्ये जर ह्या अखिल भारतीय राजभाषा परिषद जर भरली असती, तर ते आपल्याला माहित असते का नाही? महाराष्ट्रामध्ये सहसा आपल्याकडून महाराष्ट्रातल्या कुठल्याही न्यूज सुटत नाहीत, आहे की नाही? आपल्याला ते माहित असतं. आणि जर पुण्यात जर भरली असती तर मग काय इथं सगळ्या सिम्प्लिफाईड सगळे परिक्रमा सगळ्यामध्ये आलं असतं, सगळ्या ज्या नोटमध्ये हे आलं असतं, आपल्याला माहित असतं. त्यामुळे हे पहिले हे दोन काढून टाकले आपण महाराष्ट्रातले. आता बघा, राजभाषा आपण हिंदीला प्रमोट आपले कार्यकर्ते करतात दोघ जण. ठीक आहे. हिंदीला प्रमोट, आणि ते त्यांचं होम स्टेट असल्यामुळे सगळे बऱ्यापैकी कार्यक्रम, बऱ्यापैकी परिषदा, आता हे मॅच वगैरे सगळ्या अहमदाबादचे मोठे स्टेडियम बांधलं, त्याच्यामध्ये सगळं त्यांनी प्रमोट करायला लागले. त्यांचं होम स्टेट असल्यामुळे ऑब्व्हियसली ते तिकडचा थोडासा विकास करणारच आहे. त्यामुळे त्यांनी काय केलं, तिकडं ह्याला घेऊन गेले, गुजरातमध्ये ही अखिल भारतीय परिषद त्यांनी भरवली. त्याचं उत्तर कुठं आहे? सुरत. आता ह्या दोन्हीमध्ये तुम्ही 50-50 पैकी कुठलंही मारायला पाहिजे होतं. तुम्ही ज्यावेळी 50-50 वरती येता, तर त्या 50-50 वरती आल्यानंतर तुम्हाला हा प्रश्न अटेम्प्ट करायचाच आहे. ठीक आहे. हा पण तुमचा प्रश्न बरोबर असतं. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया आपण. आता ह्याच्यामध्ये बघा, 41 नंबरचा प्रश्न आहे. काय? विस्डेनने 21व्या शतकातील भारताचा सर्वात मौल्यवान कसोटी खेळाडू म्हणून कोणाला निवडले आहे? आता हा प्रश्न तुम्हाला एकतर स्किप करायचा होता, म्हणजे हा तुमचा आउट ऑफ द बॉक्स होता. त्यावेळी सिम्प्लिफाईड मध्ये होता बरं हा प्रश्न. म्हणजे सिम्प्लिफाईड मध्ये पण ते आपण किती ह्याने बघतो, ते तत्परतेने त्याकडे बघतो, तर ते नाही सांगू शकत. आता ही न्यूज म्हणजे पहिल्यांदाच विस्डेनचा पुरस्कार विचारला त्यांनी एमपीएससीने. तर त्यामुळे आपण एवढं ह्याच्याकडे लक्ष देणार नाही विस्डेन वरती. त्यामुळे हा प्रश्न थोडासा स्किप करण्यासारखा होता, अवघड होता. जवळजवळ फक्त 5% लोकांना जर माहित असेल तर असेल, नाहीतर कुणालाच माहित नव्हता. ठीक आहे. सर्वात मौल्यवान खेळाडू कोणत्या म्हणून कोणाला निवडला असेल. आता ह्याच्यामध्ये शतकामधलं विचारल्यामुळे आपण इथं कन्फ्युजन होतोय नेमकं कुणाला. तर इथं आपल्याला लॉजिक वरती, आता हे लॉजिक तुम्हाला किती पडतंय आणि किती नाही, तर ते तुम्हाला पुढं आपण जसं प्रश्न बघत तसंच तुम्हाला कळणार आहे. ह्याच्यामध्ये काय करायचं होतं, तर ह्याच्यामध्ये आपल्याला काहीच माहित नाही. एक तर स्किप करायचा होता, नाहीतर हे 3. आता बरोबर प्रश्न यातला एक असणार आहे, आणि चुकीचे किती असणार आहेत? 3. मग 3चा ग्रुप करायचा होता, 3 जणांचा. आणि मग आपण ह्या तिघांचा ग्रुप केला, आणि ह्याचं उत्तर मारताना हे मारायला पाहिजे होतं. लॉजिक नुसार मी तुम्हाला पुढे लॉजिक सांगणार आहे. कारण इथं काय केलं त्यांनी, एकमेव नाव आहे जे काय केलं, शॉर्ट मध्ये दिले, आर अश्विन म्हणून. एकमेव नाव आहे जे काय ते केले त्यांनी शॉर्ट मध्ये दिलंय. आणि तुमचं उत्तर इथं चुकणार आहे जर तुम्ही हे मारलं तर. त्याचं बरोबर उत्तर काय आहे? रवींद्र जडेजा. पण त्यावेळी कुणालाच माहित नव्हतं. ज्यांचा अंदाजे चुका लागला त्यांचा लागला. बाकी तुम्हाला लॉजिकनुसार हे वापरायचं होतं, कारण आपल्याला पुढे हे कामात पडणार आहे. तुमचा हा प्रश्न चुकणार आहे, पण पुढचा बरोबर येणार आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया आपण. आता कोणती संस्था अॅन्युअल स्टेट्स ऑफ एज्युकेशन रिपोर्ट म्हणजे आयसर प्रसिद्ध करते असं विचारलंय. आता हा पुन्हा वन लाईनर प्रश्न आहे. ठीक आहे. आतापर्यंत जे आपण बघितलं सगळे वन लाईन प्रश्न आहेत, ते मल्टीलाईनर हे नाहीये. मल्टीलाईनर प्रश्नांचं म्हणजे कोणत्या कशावरती विचारतात ते बघूया आपण. एक तर राज्यसेवेला भरपूर असतील मल्टीलाईनर प्रश्न, जवळजवळ 6 च्या आसपास असतात मल्टीलाईनर. आणि त्याच्यामध्ये ते व्यक्तिविशेष जरा मॅक्झिमम घेतात ते मल्टीलाईनर. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये बघा, कोणती संस्था अॅन्युअल स्टेट्स रिपोर्ट काय करते, प्रसिद्ध करते. आता इथं काय करायचं, हा कीवर्ड आहे तुमचा स्टेट्स. म्हणजे आपल्या भारतातल्या स्टेट्स मधला म्हणजे तो ह्याचा एज्युकेशनचा रिपोर्ट सादर करायचा आहे. म्हणजे हे 100% कोण करणार आहे? एक भारतातलीच कुठलीतरी संस्था करणार आहे. आपण काल पण बघितलं 2024 मध्ये 24चं जे आपण अनालिसिस बघितलं, त्याच्यामध्ये एक रिपोर्ट सादर केला होता, असं विचारलं होतं. त्याच्यामध्ये काय दिलं, संस्था दिलं होतं, अन्न कचरा व्यवस्थापन निर्देशांक असं काहीतरी होतं ते. मग त्या कचऱ्याशी संबंधित पर्यावरण कार्यक्रम त्यांनी आन्सर दिलं होतं. पण इथं लोकांना काय दिलं त्यांनी, आता बघायचं आपल्याला तेच, की स्टेट टाइम म्हटल्यानंतर आपल्या भारतातच कोणतरी असणार आहे. त्यामुळे हे ऑक्सफर्ड जे ऑक्सफर्ड ऑक्सफर्ड इंटरनॅशनल हे जाणार आहे, युनिसेफ जाणार आहे. कारण हे भारताच्या स्टेटचं काय करत असणार नाहीत, ते पूर्ण जगाचं करतील, देशाशी संबंधित करतील, आणि विषय सोडून देतील. ते आतल्या पाहून भारतामध्ये घुसून स्टेटचं वेगवेगळं करणं त्यांना परवडणार नाहीये. मग राहिला प्रश्न फक्त ह्या प्रथम आणि नीती आयोग. मग हे आपण कुठे पोहोचलो, 50-50 वरती. ठीक आहे. 50-50 वरती पोहोचलो ना, मग आपल्याला हे बघायचं आहे की हा अॅन्युअल स्टेट्स ऑफ एज्युकेशन रिपोर्ट ही कुठली संस्था करते. आपल्या नीती आयोगाकडे एवढं एकच काम नाहीये की ते एज्युकेशन रिपोर्ट सादर करतील, आणि प्रथम हे त्याचं उत्तर आहे. मग आपण हे प्रथम हे मोजलं पाहिजे. प्रथम ही एनजीओ आहे, ही संस्था आहे, त्या संस्थेमार्फत ते अहवाल सादर करतात. त्यामुळे आणि एकमेव जे नाव आहे आपलं, हे एक असं युनिकच आहे थोडंसं. प्रथम कोण सुचतं रे, म्हणजे तुम्हाला ऑप्शन, तुम्हाला प्रश्न तयार करायला लावला, तर तुम्हाला हे प्रश्न सुचणार आहे का, ऑप्शन सुचणार आहे का, की प्रथम ऑप्शन म्हणजे ऑप्शन म्हणून द्यावा आपण जर उत्तर नसताना. त्यामुळे हे उत्तर काय आहे, प्रथम. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया आपण. आता ही आपली बॅच लॉन्च होणार आहे, त्याच्याबद्दल आहे कंबाईनचे ग्रुप बी आणि ग्रुप सी चे पूर्ण इंडिपेंडंट बॅच, जी तुम्हाला खूप मदत करेल आपलं कंबाईन एक्झाम पार करण्यासाठी. तुम्हाला कंबाईन एक्झाम तुमचं दोन्ही
ग्रुप बी पूर्व पण आहे आणि मेन्स पण आहे. इंटिग्रेटेड बॅच पूर्ण 5 तारखेला काहीतरी चालू होईल आपली 5 ऑगस्टला ते. तर तुम्ही आपलं हे विद्यावृक्ष नावाचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि तिथं तुम्ही एनरोल करा. ठीक आहे. चला नेक्स्ट बघा. 43वा प्रश्न. कोणत्या संस्थेने आण्विक सुरक्षेवर उच्चस्तरीय किंवा मॉस्को संवाद स्थापन केला? ठीक आहे. आता हे विचारलं त्यांनी. तर हे जे हा प्रश्न थोडासा अवघड आहे. अवघड आहे म्हणण्याचं कारण का? कारण आपल्याला हे हा संवाद किंवा मॉस्को संवाद उच्चस्तरीय हे आपल्याला माहिती आहे का? नाही. आपल्या हे बेसिक मध्ये सुद्धा येणार नाही. आपण कुठले संवाद काय करणार आहे? आपलं म्हणजे कुठले संवाद आपण कुणी घेतले हे आपण कसं काय ठरवणार आहे, नाही का? तर त्याच्यामुळे आपण काय करायचं आहे, ह्याला लॉजिकनं सोडवायचं आहे. ठीक आहे. आपल्याला पुन्हा लॉजिक वापरायचं आहे. आणि तुम्ही सलग प्रश्न बघितला आता ह्यो जवळजवळ 8वा प्रश्न आहे, जो वन लाईनर आहे. तुम्हाला मल्टी लाईनरला घुसायचं नाही, तुम्हाला एक्स्ट्रा डाटा कव्हर करायचा नाही. तुम्हाला काय काय प्रश्न येतात ते बघा यामध्ये. ठीक आहे. आता इथं काय दिलं त्यांनी? IAEA ठीक आहे. हे असं इंग्लिशमध्ये जर तुम्हाला वाचलं ऑन द स्पॉट पेपरमध्ये तर तुम्हाला फायदा पडेल त्याचा. ठीक आहे. हे परत काय IMF, त्यानंतर UNSC, म्हणजे तुम्हाला हे जे लॉंग फॉर्म माहिती आहेत ना सगळे. ठीक आहे. हे गुगल बघा तुम्ही हे जे लॉंग फॉर्म. ठीक आहे. युनिसेफचं हे कोणासाठी असतंय? चिल्ड्रन फंडशी संबंधित आहे. IMF आपण बघितलं कशी संबंधित आहे, तर मॉनिटरी फंड आहे हा IMF. आणि तो काय करतो? जगाचे एक्सचेंज म्हणजे जे डॉलरचं कन्व्हर्जन रुपयामध्ये, रुपयाचं कन्व्हर्जन डॉलरमध्ये त्यांचं रेशो ठेवण्याचं काम करतो. त्यानंतर युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल, ह्याला पूर्ण जगामध्ये ते सिक्युरिटी बघायला लागते याला पूर्ण. म्हणजे हा तेच करतो की बाबा इस्रायलचं इराणचं युद्ध चालू झालंय, त्यानंतर इस्रायल हमास युद्ध चालू झालंय, युक्रेन रशिया युद्ध चालू झालंय, तर त्याच्यावरती नजर ठेवण्याचं काम UNSCचं आहे. आता ह्याने काय विचारलंय, आण्विक हा आपला कीवर्ड आहे इथं. हा काय आहे? कीवर्ड आण्विक. तर त्याच्यावरती कुठली संस्था संवाद करणार आहे, तर त्याचं एक नंबर उत्तर येणार आहे. कारण ह्याच्या लॉंग फॉर्म मध्ये तुम्ही बघितले तर ऍटॉमिक एनर्जीशी संबंधित आहे. ऍटॉमिक एनर्जी एजन्सी असं काहीतरी आहे त्याचं लॉंग फॉर्म, तुम्ही बघून घ्या एकदा. ठीक आहे. तर ऍटॉमिक एनर्जीशी संबंधित हे एकमेव तुम्हाला ऑप्शन वाटतो. तुमचा ऑप्शन हा कट होणार आहे, नाही सॉरी, हा कट होणार आहे पहिल्यांदा आणि हा कट होणार आहे. तुम्ही ह्या दोन्हीमध्ये कन्फ्युज असणार आहे. ह्या दोन्हीमध्ये एक चौथ्या ऑप्शन मध्ये आणि पहिल्या ऑप्शन मध्ये. तो तुमचा पहिला ऑप्शन बरोबर येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत, कारण त्याच्यामध्ये तुमच्या लॉंग फॉर्म मध्ये त्याच्यामध्ये ऍटॉमिक एनर्जी येणार आहे. ठीक आहे. आणि UNSC तुम्हाला मी आता सांगितलं की सिक्युरिटी काउन्सिल आहे, जी पूर्ण जगावरती थोडंसं जगाला म्हणजे काय करायचं प्रयत्न करते ही एकत्र, म्हणजे जास्त युद्ध होऊ न देणे हे त्याचा उद्देश आहे. ठीक आहे. शांतता पाळणे. चला नेक्स्ट बघूया आपण. म्हणजे इथं पण तुम्ही 50 पोहोचू शकत होता, म्हणजे उत्तर येऊ शकत होतं. आता कोविड-19 या महामारीचा पहिला रुग्ण भारतामध्ये केव्हा व कुठे आढळला? आता इथं बघा तुम्हाला 2 ऑप्शन दिलेत. एक तर केरळ आणि गोवा. या दोन्हीतलं एक कुठं निवडायचं आहे आणि 2020 आणि 2019. ठीक आहे. आणि 2030 आहे इथं, त्यानंतर इथं 31 आहे. म्हणजे तुम्हाला हे कन्फ्युज करण्यासाठीच दिलंय इथं. तुम्हाला इथं आपल्याला फक्त एवढं माहिती आहे की ह्या नावावरने म्हणजे कोविड-19 का म्हणतात हे एवढं जरी माहित असेल तर तुम्हाला ह्याचं ऑप्शन उत्तर येऊ शकतोय. कोविड-19 ह्यासाठी म्हणतात की कोविडचा जो रुग्ण आढळला पहिल्यांदा विषाणू आढळला तो चीनमध्ये आढळला. चीनमध्ये आढळला कधी? 2019ला. आणि तो 19च्या एंडिंगला आढळला, म्हणजे डिसेंबरमध्ये. आता कोणत्याही जर विषाणूचा संक्रमण व्हायचं असेल, जर पसरायचं असेल, तर त्याला मिनिमम 2-3 महिने लागतात. म्हणजे पूर्ण वर्ल्ड वाईड जर पसरायचं असेल, लयच जर म्हणजे फास्ट पसरणारा असेल तर 2-3 महिने लागतात. मग तो तुम्हाला डिसेंबरमध्ये जर तुम्हाला सापडला असेल, तर भारतामध्ये यायला तुम्हाला नाही म्हणलं तर 2020 उजडणार आहे. कारण डिसेंबरमध्ये सापडण्याला लगेच 19, त्यानंतर लगेच 20 चालू होणार आहे. त्यामुळे तुमचं काय होणार आहे, हे 19 कट होणार आहे. हे 2 ऑप्शन कट झाले. तुम्ही पुन्हा 50-50 वरती येणार आहे. आता ह्यातलं तुम्हाला 30 आहे की 31 आहे? सॉरी, हे तर 30 दोन्ही 30 आहे. 30 जानेवारी. फक्त गोवा की केरळ हे तुम्हाला घ्यायचं आहे. आता ह्याचं एक नंबर उत्तर आहे. आता गोवा की केरळ हे कसं करणार आहे आपल्याला? तर तुम्ही जर पाहिलं असेल, तुम्हाला जर कॉमन सेन्सनी तुम्हाला किंवा तुमचा आवाज वाटत असेल, तर तुम्हाला माहित असेल की केरळच्या जी काही सिटीजन्स आहेत ते नर्सिंग या क्षेत्रामध्ये खूप अग्रेसर आहेत. नर्सिंग म्हणजे ते UAE, दुबई वगैरे इकडं अबुधाबी तिकडं ते खूप पसरलेले आहेत, म्हणजे नर्सिंग या क्षेत्रामध्ये. आणि त्यामुळं जर तिकडनं येणार असेल कोण दवाखान्यातून, हॉस्पिटलमधून, तर ते पहिल्यांदा केरळमध्ये येणार आहे. आणि बऱ्यापैकी आपण बघितलंय की केरळमध्ये जरा जास्त हे आहेत, जास्त विषाणू किंवा जास्त रोगराई केरळमध्ये सुरुवातीला येते भारतामध्ये आणि त्याच्यानंतर सगळीकडे पसरते. ठीक आहे. मग त्याचं उत्तर काय आहे आपलं? 30 जानेवारी 2020 केरळ. ठीक आहे. चला नेक्स्ट बघा. आता 45 नंबरचा क्वेश्चन आहे काय? अल मोहेद अल हिंदी हा हा पहिला नौदल सराव खालीलपैकी कोणत्या 2 देशामध्ये ऑगस्ट 2021 मध्ये घेण्यात आला? तर तुमचं काय कीवर्ड इथं? तर 2 देशामध्ये. आता तुम्ही 2024 जर बघित असेल, प्रश्न अवघड होता. तिथं काय विचारलं त्यांनी? ब्रीद वाक्य विचारलं. देश विचारले का? नाही. पण त्यांचा मेन पॅटर्न हा आहे की कुठला सराव कोणत्या 2 देशामध्ये तो म्हणजे सराव केला जातो. ठीक आहे, पार पाडला जातो. तर आपल्याला इथं उत्तर यायचं सौदी अरेबिया आहे. आता प्रत्येक ठिकाणी भारत येणारच आहे. ठीक आहे. त्यामुळे पुढचे जे आहेत हे सराव हे आपल्याला पाठ करणं अपेक्षित आहे. आता इथं लॉजिक लावताना आपल्याला काय करायचं आहे? तर एक लॉजिक लागतं इथं की हा प्रश्न ऑप्शन कडून जातोय. जर हा कीवर्ड आहे नौदल सराव. नौदल सराव म्हणजे पाण्यात होणार आहे. आणि अजिबात नाही. सगळे लँड ऑफ कंट्री अफगाणिस्तान. ठीक आहे. इराणला लागतं थोडंसं समुद्र, त्यानंतर ओमानलाही लागतं. त्यांच्याबरोबर आपले वेगळे सराव आहेत. तर ह्याला लक्षात ठेवताना मी त्यावेळी लक्षात ठेवलं होतं की
हे अल मोहेद आहे ना, अल-मोहेद, अल-हिंदी, तर त्याला असं म्हणणार आहे की आपण आला मोहन. काय आहे? आला आला. ठीक आहे. आला आला मोहन सौदा करून आला. सौदा करून आला. ही आम्ही त्यावेळी ट्रिक पाठ केली होती. तुम्हाला जर लिहून घ्यायची असेल तर लिहून घ्या. ठीक आहे. अल आहे ना, तर याला म्हणजे आला आला. आला आला मोहन. हे मोहन आहे त्याला मोहन म्हणायचं. आणि तो काय करून आला? सौदा करून आला. सौदी अरेबियाचा सौदा करून आला. असं तुम्ही तिथे ट्रिकने लक्षात ठेवू शकता. आपण आपल्या कोर्समध्ये पण हे सगळे ट्रिक सांगितलेले आहेत. जवळ-जवळ 40 ते 45 आपण सराव घेतले. त्या प्रत्येकाला कसं लक्ष ठेवायचं हे सगळं सांगितलेलं आहे आपण. ठीक आहे. चला नेक्स्ट बघा. 46वा प्रश्न आहे. 21वा ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकणारा पहिला पुरुष टेनिस स्टार कोण आहे? पुन्हा वन लाईनर प्रश्न आहे. बघा तुम्ही वन लाईनर, मल्टी लाईनर प्रश्न जास्त करून येत नाही. मल्टी लाईनरच्या नादाला पण लागायचं नाही आपल्याला. वन लाईनर तुम्हाला करंटचं आहे ना, थोडंसं म्हणजे जे बेसिक आहे ना, ते कंप्लीट व्यवस्थित केलं पाहिजे तुम्ही. ते पाठ झाल्याशिवाय तुम्ही एक्स्ट्रा नॉलेज एक्स्ट्रा ऍड करायचं नाही. जे वरवरचे हेडलाईन आहे त्या सगळ्या आपल्या पाठ झाल्या पाहिजे तोंडपाठ. तर त्यानंतर मग त्याच्या आतमध्ये घुसायचं. कुठली संस्था, कुठला पुरस्कार, कुठलं क्षेत्र, हे सगळ्या गोष्टी. त्याच्या अगोदर आपल्याला हेच माहित असेल की कुणाला मिळाले पुरस्कार वगैरे, तर ते आपल्याला काहीच कळणार नाही. आता इथं बघा, हे ग्रँड स्लॅम जिंकणार तो पहिला टेनिस स्टार आहे. हे आपल्याला माहित पाहिजे. ही हेडलाईन आहे आपल्याला. पण त्याच्या अगोदर त्यानंतर आपल्याला माहित पाहिजे की त्यांनी किती जिंकले, कोणत्या फ्रेंचमध्ये जास्त जिंकले की विम्बल्डनमध्ये जास्त जिंकले. हे आपल्याला नंतर घुसायचं आहे आपल्याला. पहिल्यांदा हे वरवरची न्यूज तर आपल्याला माहित पाहिजे आहे आणि ते पाठच पाहिजे आपली. ठीक आहे. तर हे त्यावेळी ह्याच्यामध्ये फेमसमध्ये होतं. त्यामुळे त्याचं उत्तर राफेल नदाल हे सगळ्यांनी माहित होतं. आणि हा तुमचा प्रश्न चुकणार नाही. हा सोपा प्रश्न आहे. तुम्हाला बघितलं तर तुम्ही 2023 मध्ये जवळ-जवळ 10 ते 11 प्रश्न सोपे होते. बाकीचे जे वरचे तुम्हाला मी सांगितलं त्याच्या प्रमाणे आहे ना 4 ते 5 प्रश्न अवघड होते, जे लॉजिकवरून पण सुटणार होते तुमचे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे 20 सर्वात सर्वात आधी 20 ग्रँड स्लॅम जिंकणारा हा होता रॉजर फेडरर. त्याच्यानंतर हा 21 ग्रँड स्लॅम जिंकणारा हा होता आणि त्याच्यानंतर 22 ग्रँड स्लॅम जिंकणारा हा होता. 22 नंतर ह्याने काय केले आता 24 ग्रँड स्लॅम जिंकले. सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकणार कोण आहे? तर नोवाक जोकोविच. मग तुम्हाला हे ठरवायचं आहे की आपल्याला कुठले कुठले टॉपिक करायचे. तर हे विम्बल्डन वाले हे सगळे टेनिसचे जे ओपन हे चॅम्पियनशिप हे सगळे ओपन ग्रँड स्लॅम आहेत सगळे. 4 आहेत आपल्याकडे आपल्याला माहिती आहे. पहिला होतो ऑस्ट्रेलिया, त्यानंतर दुसरा होतो फ्रेंच, तिसरा होतो विम्बल्डन, चौथा होतो अमेरिका. तर हे सगळे आपल्याला पाठ पाहिजेत. कोण पुरुष जिंकले, कोण महिला जिंकले. हे एवढ्यापर्यंत ते जर आज दुसऱ्या म्हणलं तर तेवढं घुसू शकतात ते. ठीक आहे. आपल्याला हे माहित पाहिजे. चला नेक्स्ट बघा आता. आता कोणत्या तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मने जागरूक वोटर मोहीम सुरू केली? त्यावेळी हा प्रश्न माहित नव्हता. हा म्हणजे हे प्रश्न बेसिकमध्ये आपण एवढं कोण करतं रे? एवढं म्हणजे आपण त्याच्याकडे लक्षपूर्वक देऊन ते पाठ कोण करणार आहे? नाही का? त्यावेळी पाठ नाही. हे लॉजिकवरती प्रश्न सोडवायचा होता हा तुम्हाला. त्यावेळी आता ही म्हणजे आपल्याकडे काय होतं त्यावेळी 2024 ची निवडणूक होती ना. 2024 ची निवडणूक असल्यामुळे नाही हे असल्या मोहिमा वगैरे त्यावेळी चालू झाल्या होत्या. मग आपल्याला हे करताना इलिमिनेशन मेथडनी 50-50 वर आपण येऊ शकतो. इलिमिनेशन मेथडनी. ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला सांगतो हा पुन्हा वन लाईनर प्रश्न आहे. वन लाईनर. त्यामुळे तुम्ही एक नाही जास्त पाठ करायच्या नादी अजिबात लागायचं नाही. कारण हा सब्जेक्ट खूप मोठा असल्यामुळे सूर्याच्या खाली ते काही विचारू शकतात. त्यामुळे 2024 ला सगळ्यांचं झाली ना बोंब सगळी. म्हणजे किती जर तुम्ही करंट केलं तर तुम्हाला प्रश्न नाही आले. आहे की नाही? मग आपल्याला काय करायचं आहे बेसिक जो एरिया आहे तो कंप्लीट करायचा आहे, कव्हर करायचा आहे. त्याशिवाय तुम्हाला मार्क पडणार नाही. बाकी आपल्या जे बेसिकच्या बाहेर आलं ते लॉजिक सोडवायचं. नाही आलं तर स्किप करायचं. बाकीचे सब्जेक्ट आहेत सगळ्यांचं मिळून आपल्याला मार्क पडले पाहिजे 70. त्यावेळी आपण पास होणार आहे. ठीक आहे. चला आता ह्याला 50-50 कसं पोहोचणार आहे आपण? आता ह्याने काय म्हणलंय कोणत्या तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मने लोकांना काय करायचंय जागरूक करायचंय. तर हा कीवर्ड आहे. मला सांगा मायक्रोसॉफ्ट काय करतं रे? आपल्याला मेन काम तर माहिती आहे ना. मायक्रोसॉफ्ट काय करतं तर विंडोज वगैरे ह्यांच्या विंडोज तयार करतं. ठीक आहे. विंडोज वगैरे ते आजच्या प्लॅटफॉर्मवरती नसणार आहे. जिथं लोकांपर्यंत पोहोचता येईल. ठीक आहे. गुगल काय आहे सर्च इंजिन. तर ह्याच्यावरती कसं आपण जागरूकता करणार आहे? गुगल म्हणजे लोकांना जर गरज असेल तर गुगलवर जातील. ते सर्च करायचं जे काही माहिती पाहिजे असेल ते माहिती घेणार आहेत. त्यामुळे हे पण उत्तर तुमचं येणार नाही. गुगल केलं, मायक्रोसॉफ्ट केलं. तुम्ही आले 50-50 वर 50-50 वरती. मग काय आलं? फेसबुक आणि ट्विटर. आता मला सांगा फेसबुक जास्त फेमस आहे की ट्विटर? आता कोणी काय झालं कपिल शर्मा असू दे नाही कोणी असू दे काय करतात लगेच ट्विट करतात. म्हणजे त्यांना कुणालाही त्रास झाला की लगेच ट्विट करतात. ट्विटरच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणं साधं आणि सोपं आहे. कारण प्रत्येकाचं अकाउंट आपलं ह्याच्यावरती फेसबुकवरती असतंय असं नाही. आणि फेसबुकवरती जरी आपण माहिती लिहिली किंवा दिली तर ती काही लगेच लोकांपर्यंत पोहोचत नाही. जे की ट्विटरच्या माध्यमातून लगेच पोहोचतं. म्हणजे त्यामुळं त्यांनी ट्विटर मोहीम राबवली होती. ट्विटरच्या तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म अंतर्गत. ठीक आहे. त्याचं उत्तर ट्विटर आहे. हे आपलं कॉमन सेन्स ऑन द स्पॉट त्या पेपरमध्ये आपल्याला आलं पाहिजे. ठीक आहे. आणि हे सगळं करायचं किती मिनिटांमध्ये आपल्याला 30 सेकंदामध्ये. मग तुम्हाला ऑन द स्पॉट कळायला पाहिजे की हा प्रश्न आपल्याला येतोय की नाही की लॉजिकवरती लगेच शिफ्ट व्हायचंय. ठीक आहे. तुम्हाला हे पेपर सोडवण्याच्या प्रॅक्टिस मधून तुमचं होणार आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघा. युद्धकाळात गाजवलेल्या असामान्य शौर्याबद्दल 2021 मध्ये अशोक चक्र हा सन्मान मरणोत्तर प्रदान करण्यात आला. कोणाला? ठीक आहे. हा सन्मान यांना इथं प्रश्न आहे यांना कोणाला काय केला
उत्तर प्रदान करण्यात आले. तर आपल्याला हे शेवट चक्राबद्दल वगैरे आपल्याला माहिती आहे. ह्याच्या अगोदर पण 2022 ते 20च्या आसपास काहीतरी 20 म्हणजे 21-22ला त्यांनी परमवीर चक्राबद्दल विचारलं होतं. मग आपल्याला जे सैन्य क्षेत्रामधले 3 चक्र आपल्याला ते पाठ करून घ्यायचे. परमवीर चक्र, शौर्य चक्र आणि कीर्ती चक्र. हे आपल्याला थोडं माहित पाहिजे आहे, की ह्या वर्षी बाबा कुणाला मिळाला, कितवा मिळाला, नाही का? ते आपल्याला माहित पाहिजे. मग त्यावेळी आता हे माहित नव्हतं लोकांना. त्यावेळी म्हणजे मुलांना काय हे माहित नव्हतं. पुन्हा आपल्याला लॉजिक लावावं लागणार आहे. इथं काय बघा, इथं अल्ताफ हुसेन भट्ट, ज्योतिकुमार निराला, त्यानंतर ASI बाबूराम आणि अश्विनी कुमार. मी तुम्हाला तिथं काय सांगितलं होतं, की आर अश्विनला आपण मारलं, उत्तर केलं आपण. आपलं चुकलं. पण इथं आपलं बरोबर येणार आहे. इथं बघा त्यांनी एवढं डिटेलमध्ये काय द्यायची गरज आहे का? बरं बाकीचं कुठे दिलंय का त्यांनी? आपल्याला काय करायचंय? एक ऑप्शन जो बरोबर आहे तो साईडला काढायचा आहे. 3 ऑप्शन जे चुकीचे आहेत ते साईडला काढायचे. हा चुकीचा आहे, हा बरोबर आहे. मग आपण बाबूराम ह्याला साईडला काढलं, हा आपला उत्तर बरोबर येणार आहे. बरं समजा तुमच्या आता काय झालं, तिथे एक चुकला आणि इथे एक बरोबर आलं. मग तुमचं ह्यामध्ये नुकसान होणार आहे, फायदा होणार आहे? ऑब्व्हियसली फायदा होणार आहे. तुमचा एक चुकला तर 0.25 कमी होणार आहे तुमचे आणि एक बरोबर तर तुम्हाला किती मिळणार आहे? तर 1 मिनिट कंप्लीट मिळणार आहे. म्हणजे तुमचा 0.75 नी फायदा येतो. ठीक आहे. चला त्याचं उत्तर हे नेक्स्ट बघूया आपण. सेकंड लास्ट प्रश्न आहे. 2021-22चा ज्ञानपीठ पुरस्कार जिंकणारे मराठी साहित्यिक कोण होते? पुन्हा वन लाईन प्रश्न आहे. ठीक आहे. सगळेचे सगळे वन लाईन प्रश्न आलेले आहेत. तुम्हाला मटेरियल प्रश्न येणार नाही. तुम्हाला डीप मध्ये जायचं नाही. करंटला वर करायचं पण चांगलं करायचं परफेक्ट जे लक्षात राहील असं. ठीक आहे. आपण आपल्या बॅचमध्ये तेच घेतलंय, की जे परफेक्ट आहे ते ट्रिकनुसार आपण तुमचं पाठ करून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये बघा, ह्याच्यामध्ये आपल्याला इलिमिनेशन मेथड वापरायची आहे. त्यावेळी हे सगळ्यांच्या नॉलेजमध्ये होतं. सगळ्यांना माहित होतं. लॉजिक वापरायची सुद्धा इथे गरज पडत नाही. हे सगळ्यांच्या बुक्समध्ये होतं. हा प्रश्न सोपा आहे. तुमचा काय हे तुम्हाला बरोबरच यायला पाहिजे. ठीक आहे. आता हे दामोदर मावजी होतं. पण लोकांनी काय केलं? हे मारलं नाही. का मारलं नाही? तर त्यांनी विचारलं काय मराठी आणि मराठी साहित्यामध्ये नाही मिळालं दामोदर मावजी. कुठं मिळालं? कोकणी. कोकणी साहित्य क्षेत्रामध्ये त्यांना म्हणजे कोकणी भाषेमध्ये त्यांना मिळालेलं आहे. पण आयोगाने ह्याचं उत्तर पुन्हा सेकंड आन्सर केलं चेंज सुद्धा केलेलं नाही. त्यामुळे तुम्हाला ऑन द स्पॉट तिथं काय मारायचं होतं? दामोदर मावजी. लोकांनी म्हणजे मुलांनी आपल्या उत्तर ट्रिक केलं नाही. कारण त्यांना वाटलं की प्रश्न कॅन्सल होईल आणि आयोगाने प्रश्न कॅन्सल केला नाही. ठीक आहे. हा असा प्रश्न ठेवला आणि दामोदर मावजी उत्तर दिलं. तर हे कोकणी भाषेत त्यांना मिळाले. आतापर्यंत मराठी साहित्यामध्ये 4 जणांनाच फक्त काय मिळालंय? ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. आता हे ज्ञानपीठचं आपल्याला स्टॅटिक वगैरे हे करायचं आहे. हे आपण ट्रिकनुसार लक्षात पण ठेवलंय स्टॅटिक. ठीक आहे. आता इथं जर इलिमिनेशन करायचं झालं, तुम्हाला माहितीच नाही काय, तर काय करणार आपण? विसा खांडेकर आणि विंदा करंदीकर हे तुमचं पहिल्यांदा कट होतंय. आता तुम्ही म्हणताल की पाठीमागची ट्रिक तुम्ही सांगितली सर, की बाबा पॉईंट दिलंय, हे दिलंय नाही का असं आणि सगळे एकत्र केले. पण तुम्हाला एवढं माहिती पाहिजे की विसा खांडेकर हे 2021-22ला ज्ञानपीठ घेतील का? त्यांना खूप अगोदर मिळालंय. त्यांना आय थिंक मला वाटते 80च्या दशकामध्ये त्यांना ज्ञानपीठ मिळालंय आणि सर्वात पहिला महाडीतला जो मिळालाय तो विसा खांडेकरांना मिळालाय. त्यामुळे ते उत्तर येणारच नाही. तो पहिला ऑप्शन कट होईल तुमचा. ठीक आहे. त्यामुळे तुमचं लॉजिक ते बसवणं इथं मग तुम्हाला हे कळायला पाहिजे की लॉजिक कुठली लॉजिक कुठं वापरायचं हे पण कळायला पाहिजे. ठीक आहे. चला हे कटून जातं तुमचं विंदा करंदीकर अगोदरच मिळालाय ज्ञानपीठ पुरस्कार ते तुमचं कटून जाते. आता लक्ष्मण शास्त्री जोशी आणि दामोदर मावजे ह्या तुम्ही कन्फ्युज होताय तर ह्यातलं कुठल्याही एक मारून पुढे निघून जाऊ शकताय. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. आता लास्ट प्रश्न आहे. जागतिक तंबाखू विरोधी दिन पुरस्कार 2022 साठी जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या भारतीय राज्याची निवड केलेली आहे? कशा विरोधात? तंबाखू विरोधी दिन. तर त्यांचा लय भर आहे बरं का आयोगाचा तंबाखू विरोधीवरती. त्यांनी ह्याच्या अगोदर आय थिंक जे टेक्निकल आरटीओची एक्झाम झाली त्याला पण त्यांनी तंबाखू विरोधी दिन विचारला होता. ठीक आहे. मग तंबाखू विरोधी बाबत आपल्याला थोड्या गोष्टी माहित करून घेणं अपेक्षित आहे. ह्या पेपरमधला 15 पैकी सर्व 14 प्रश्न सोपे होते. 14 म्हणजे 14 नव्हते. पण सगळ्यात अवघड जर म्हटलं तर हा प्रश्न आहे. सगळ्यात अवघड. इथं तुमचं ना ट्रिक लागते, ना लॉजिक लागतंय, ना काहीच लागत नाही. तुमचं इथं सगळ्यात जास्त चुकण्याचे चान्सेस आहेत. ज्याचा तुक्का लागला तिथंच बरोबर येणार आहे. बाकी हा तुम्हाला प्रश्न स्किपच करणे आहे. स्किपच म्हणजे मी असतो स्किपच केला असता. कारण हे जो तुमचं तुम्हाला हे परफेक्ट माहित पाहिजे आणि हे कोणाच्याच पुस्तकात नव्हतं त्यावेळी आणि कोणाला माहित पण नव्हतं. ठीक आहे. हे तुम्हाला चुकवण्यासाठी दिलं होतं. त्याचं उत्तर झारखंड आहे. ठीक आहे. आता हे पुन्हा पुन्हा येत नाही. आपल्या करंटच्या बॅचमध्ये करंटचं कसं असतंय प्रश्न परत परत डबल डबल येत नाही. फक्त आपल्याला तो टॉपिक माहित करून घ्यायचा असतो की कोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारले जातात आणि त्या बेसिकवरती आपल्याला अभ्यास करायचा असतोय. ठीक आहे. चला नेक्स्ट काय आहे का बघू. ठीक आहे. नेक्स्ट काय नाही हे आपलं ऍप्लिकेशन आहे हे डाउनलोड करा आणि आपल्या बॅचला रजिस्टर करून टाका तुम्ही. ठीक आहे. फास्ट ट्रॅक बॅच आपण घेणार आहे त्याच्यामध्ये तुमचं करंट अफेअर्स त्यामध्ये पूर्ण पाठवून जाईल. ठीक आहे. चला तुमची रजा घेतो इथं. धन्यवाद.